अंतरावलटे अपडेट कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही सुद्धा कॉकरोच आहात का? हो, तुम्ही बरोबर ऐकलत। कारण सध्या संपूर्ण देशभरात एका व्हर्च्युअल राजकीय पक्षाची जोरदार चर्चा रंगली आहे आणि त्या पक्षाचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी। आता तुम्ही विचार करत असाल की हे कॉकरोच जनता पार्टी प्रकरण तरी नेमकं काय आहे, तर हे समजून घेण्यासाठी तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर असं झालं की न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान काही बेरोजगार तरुणांना कॉकरोच अशी उपमा दिली। त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त झाला आणि त्यानंतर जोरदार ट्रोलिंगही समोर आली। पण इथूनच सुरू झाली एका नव्या आंदोलनाची सुरुवात। अभिजित डिपके नावाच्या तरुणाने कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP नावाच्या व्हर्च्युअल पक्ष सुरू केला आणि पाहता पाहता अवघ्या 72 तासातच लाखो तरुणांनी या पक्षाचे डिजिटल फॉर्म भरले। या पक्षाचं अधिकृत चिन्ह आहे मोबाईल फोन। तर इंस्टाग्रामवर या पक्षाच्या अकाउंटला काही दिवसातच लाखोचे फॉलोअर्स मिळाले आहेत। आता बोलूया या पक्षाच्या जाहीरनाम्याबद्दल, जो थेट सिस्टीमला प्रश्न विचारणारा आहे। पक्षाच्या मागण्या काय आहेत तर पहिली, निवृत्तीनंतर न्यायाधीशांना सरकारी पदं देऊ नयेत। दुसरी, आमदार खासदारांनी पक्षांतर केल्यास 20 वर्ष निवडणूक लढविण्यास बंदी असेल। तिसरं, मतदार यादीतून नाव गायब झाल्यास निवडणूक आयोगांवर थेट कारवाई होईल। चौथं, नीट परीक्षा घोटाळ्यात पीडित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार। ही आहेत या पक्षाच्या काही मागण्या। म्हणजेच कॉकरोच हा नकारात्मक शब्द आता तरुणांसाठी आंदोलनाचं प्रतीक बनला आहे। सोशल मीडियावर हा पक्ष तुफान व्हायरल होत असून तरुणांमध्ये या पक्षाची जोरदार चर्चा सुद्धा रंगली आहे। तुम्हाला या पक्षाबद्दल काय वाटतं? कॉकरोच जनता पार्टी हा फक्त एक सोशल मीडिया ट्रेंड आहे की बदलाची नवीन सुरुवात? कमेंट करून जरूर सांगा आणि अपडेट कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका।